नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे आषाढ सखा. सखा या शब्दातच किती गोडवा आहे नाही, आपुलकी आहे, विश्वास आहे. जो सखा आपल्या विसाव्याचं एक हक्काचं ठिकाण असतं. हा आषाढ सखा म्हणजे जणू कृष्ण सखा, काळे सावळे रूपदयाचे. आषाढ सखा जणू कृष्ण सखा, काळे सावळे रूपदयाचे. सहस्त्रधारांनी आलिंगन देता, सहस्त्रधारांनी आलिंगन देता. हिरवीगार ही सृष्टी दिसे, हिरवीगार ही सृष्टी दिसे. असा हा आषाढ सखा. आज आपण हा आषाढ सखा त्याच्याबद्दलचाच हा कार्यक्रम करणार आहोत. म्हणजेच आषाढ ओढाचिंब मनांचा महिना. आषाढ म्हणजे पावसाचा महिना. आषाढ म्हणजे भक्तीचा, वारीचा महिना. आणि तसंच जिभेचे चटकमटक चोचले पुरवण्याचा सुद्धा हाच महिना असतो की. कारण नंतर काय येतो तर तो सात्विक वगैरे असणारा आपला श्रावण महिना हो. आषाढालाच आपण त्याचा मोठा भाव म्हणू शकतो. पण हा भाव मात्र की नाही एकदम रंगरंगीला असतो. अगदी सगळ्यांचा जिगरी दोस्त. उगाच नाही. आषाढस्य प्रथम दिवस म्हणत महाकवी कालिदास तोही मोहित झाला होता. तर आषाढातले ते घनगर्द मेघ, कुंद दाटलेला आभाळ, हिरवा गच्च निसर्ग आणि ओलावलेली धरती म्हणजे सृजनाचा उत्सवच असतो. अशा वेळी आपल्याला हे गाणं सुचलं नाही तर नवलच म्हणायला लागेल नाही ना. तर ऐकूया आपल्या सगळ्या सभासदांनी, काही सभासदांनी हे तयार केलेलं गाणं. घनघन माला नभी दाटल्या, घनघन माला नभी दाटल्या. जे आहे त्या गाण्यात भाग घेतलेले त्यांनी कृपया पुढे यावं. भाई आप है इस गाने में? हमराव के साथ माइक शेयर नितिन भाई. ना तुम्ही माइक मी ठिकाणकडे हॅलो हेलो हेलो नितिन भाई आगे आओ. गण गण
मला वाटतं अजून या सगळ्या गायकांसाठी घनघनमाला नदी दाटल्या कोसळती धारासारख्या अजून जोरात कोसळायला पाहिजे. थँक्यू सो मच. आता सृष्टीचं हे चक्र चालू ठेवण्यासाठी भुईवर बीज पडतं ते याच काळात. सृष्टीवर चक्र चालू ठेवण्यासाठी भुईवर बीज पडतं ते याच काळात. ज्येष्ठात बीज पेरणी झाल्यावर त्या बीजाचं पहिलं घर आता हॅलो करून बघा. माईक चालू आहे का बघा. माईक चालू आहे. बाकी काही परत एकदा ऐका. आला सृष्टीचं चक्र चालू ठेवण्यासाठी भुईवर बीज पडतं ते याच काळात. ज्येष्ठात बीज पेरणी झाल्यावर त्या बीजाचं पहिलं भरण पोषण होतं ते आषाढातल्या सरींवर. तशीच ती ऐका ह्याच्या पुढे तशीच ही पोटुशी असलेली म्हणजे जिच्या पोटात बाळ आहे अशी ती पोटुशी ही माहेर अशी आता मात्र तिला ओढ लागली आहे तिच्या सासरीच्या हक्काच्या घरी जाऊन विसावा घेण्याची. त्या पावसाबरोबर वाऱ्याबरोबर ती आपल्या सासऱ्यांना निरोप पाठवते आहे आणि म्हणते कशी आला आला
वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करासया निघाल्या सासूला सया निघाल्या सासू. खूप छान. खरोखरच ही सासूरवाशीण चालली आहे. माहेरून आता सासूरवाशीण चाललेली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे आज आपण आषाढ सखा हा विषय घेतला आहे, तो साजरा करतो आहे. आणि बाहेर सुद्धा सृष्टीने आपल्यावर तसाच वर्षाव चालूच ठेवलेला आहे सकाळपासून. सो एक काय म्हणतात त्याला, छान आपला हा योग जुळून आलेला आहे. आता आषाढातल्या पावसाचा आपण आता हे सगळा विचार करतोय, तो गाव, डोंगर, नद्या, पण शहरातल्या जीवनाला देखील वेगळाच परिणाम असतो. बाल्कनीतील तू तो धुवांधार पाऊस पाहत हातात कॉफीचा मग घेऊन स्वयंपाकघरातून गरमागरम भजींचा खदंग वास दरवळतोय. अशा वेळी या कवीची प्रतिभा न फुलली तर नवलच हो. खरं तो तर त्याच्या स्वप्नातला युवतीला जी पावसात भिजलेली आहे, चेहऱ्यावर ओल्या चिंब केसाच्या बटा आहे, पाण्याचे तुषार तिच्या चेहऱ्यावरनं ओझरत आहे. आणि मग त्याला म्हणावंसं वाटतंय, एक लडकी भीगी भावीसी. आणि बघा तर त्या कवीची काय कल्पना आहे त्या युवतेकडे बघून.
हल्लं नाही ना सगळे एका लाईनीत ते एका लाईनीत मधला हिरो जरा जास्ती चांगला दिसतो. बघितलं ना काय कवीची कल्पना आहे यार. बिझली आणि मग म्हणतो की तिचा पेज दिलाय. अरे बिचारी मस्तपैकी छान पावसात भिजत होती पण ह्यानी मात्र वेगळाच तिचा पेज दिला करून टाकला. असो तर आता आपण परत जाणार निसर्गाकडे. सगळेजण येऊन उभे राहू.
हे झालं शहरी वातावरण. जरा इथे पुढे या. हो इकडे या. बाकी त्याच्याकडे बघू नका. या थोडेसे. ते पुरुष मंडळींना मागे टाकू नका. तिथे जाऊ. मागे मागे मागे. हा आता कसं शहरात जाऊन आलो. शहरातला पाऊस पाहिला. आता परत आपण डोंगरगावात जाणार. सर, तुमची तयारी झाली की मला सांगा, मग मी बोलते. डन? नको नको सर. सर मी बोलू? थँक्यू. सर्जनाचे विविध आविष्कार आपल्याला दाखवत असतो. ते पाहून आपल्याला एकदम थक्क व्हायला होतो. उंच उंच डोंगर कपारी, हिरवं शालू पांघरून नटलेली ही रंगरुग बनर आहे. त्यातून अवखळ व उन्मुक्तपणे वाहणारा तो जलप्रपात, डोंगरावर चलत जाणारी गुरं, त्यांच्या मागे धावणारा तो बुराखी, त्याची ती एकुलती चंद्रबिंदू झोपडी आणि त्या छोट्याशा टेकडीवर छोट्या छोट्या इतर झोपड्या. त्या झोपड्यातून भराभर चालत येणाऱ्या अवखळ तरुण, नांगरणी करायला निघालेले ते कामसू तरुण आणि या तरुणींचा आणि या तरुणांचा उत्साह पाहून ते एकमेकांना आता चिरवण्यात त्यांचा वेळ कसा निघून जातोय ते पाहत या गाण्याबद्दल पाहत. रंगाची झाडी घनदाट, रंगाची झाडी घनदाट, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, हिरव्या हिरव्या आता चिंब पावसाळ्याला छान पाहिजे. वादळ आले नाही ह्या दोघीच जणी आहेत. ताई मी सांगितलं ताई 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 तुम्ही तिकडे बसा. तुम्ही पण इकडे डबली राहून दे. डबली पाहिजे जवळ जा मस्त. या आषाढातला
आषाढातच आपल्या उजाड मनात, या आषाढातच आपल्या उजाड मनात रानात उजाड मनाच्या रानात प्रतिमेचे मोर पिसारे फुलवीत नाचू लागतात. दोघेही भेटण्यास आतूर. सासुराला निघालेली ही माहेरवाशीण तिच्या पतीची आतुरतेने वाट पाहते. त्याच्या मनातही एक मेघ पावून असंख्य भावना ओसांडून वाहत आहे. जेव्हा हे मेघ शीतल सरींचा वर्षाव करतात तेव्हा तर त्याचं मन भावधारांमध्ये चिंब भिजून जातं आणि मग हे दोघंही हे स्वर छेडायला सुरुवात करतात. त्याचे कवले आहेत नादो महानो. तर मला नाही का चिंब पावसात गाणार आहे स्वातीताई आणि
कवी नाना मोहनरावांसाठी सुद्धा या टाळ्या असतील. काय सुंदर वर्णन केलंय बघा ना. आपण खरंच शहरात राहिल्यानंतर आपण ह्या छोट्या छोट्या काय म्हणतात त्याला सुंदर क्षण आयुष्यातले आपण विसरून जातो आपल्या कामाच्या गडबडीत. पण इथे मात्र ह्या ठिकाणी ह्या गावांमधनं निसर्गामध्ये जिथे राहतात लोक त्यांना मात्र हे विसरता येत नाही. आता गंमत अजून पुढची आहे. पण हा सगळा दरी डोंगर सगळे पाहिले, पण आता आपण जाणार आहोत. ऐका तर, ह्या मुसळधार पावसात ना अजून एक ठिकाण आहे की जिथे सगळेजण म्हणतात अरे तिथे जवळपास जाऊ नका बरं का कोणी, वाहून जा. हो, तोच तो समुद्र. या मुसळधार पावसात ह्या कोळींचा दादला समुद्रात आता मासे पकडायला गेलाय. सुप्रिया ताई मध्ये गोळा. हा दादला मासे पकडायला गेलाय. त्याच्या मनात थांबतो काय, या खवळलेल्या समुद्रातून माझा दादा सुखरूप येईल का, नीट सांभाळले चालेल माझ्या राजा, लवकर परत येईल. देवा खंडोबा काळजी घेते बाबा, रक्षण कर माझ्या राजाचं. तो देवाही रागवणार नाही, तूच त्याचं राखणार रे बाबा. म्हणून याच कोळीसाठी त्याच्या मनातल्या भागवतीसाठी कवित्री शांता शेळकेंना हे सुचलेलं गीत आणि संगीतबद्ध केलंय अर्थात रघुनाथ मंगेशकर यांनी आणि गायलंय आपल्या लता दीदींनी. त्यांची आठवण आपण कधीच विसरू शकणार नाही अशा लता दीदी. तर आता आपल्या पुढे सादर करणार आहे आमच्या भगिनी वादळ वारं सुटलं.
फक्त तेवढ्याच जोशात, जेवढा वादळ वारा सुटलं तेवढ्या जोशामध्ये त्यांनी गाणं म्हटलेलं आहे. सगळ्यांच्या अंगात पण वादळ आले की नाही? आले ना? आता हे सगळं झालं हो. आता पावसा पाण्यामध्ये सगळ्या मोठ्या माणसांची गाणी झाली, पण आपण जर अनिता ताई लता मंगेशकर चला आता हे सगळ्या मोठ्या माणसांनी जर सगळ्या पावसाचा आनंद घेतला आहे, माहेरवाशीण झाली, सासूरवाशीण झाली, सगळे पुरुष, शहरातले पुरुष, पण आम्ही लहान मुलांनी काय चुकलंय? नाही, आम्हाला पण पावसाळ्यात जायचंय खेळायला. आई अंगणात तळ साचलंय ना, ओढी सोडायला जाऊ दे ना आम्हाला. खूप खूप मज्जा येते ग मम्मा, आम्हाला पावसात खेळायला जायचंय. अरे मुख्य म्हणजे शाळेला सुट्टी मिळणार आहे. पण आई बाबा ना आम्हाला जाऊच देत नाही. ए बोला ना, तू तरी का सांग ना रे एकदा, जाऊ का आम्ही पावसात? समजलं असेल ना तुम्हाला पुढचं गाणं कोणतं येते? येस, ऐका तर. बोला ना, एक साखून सांग. अरे पैसा देईल का कोण बोल? अरे पाऊस पडेल का? बघितलं?
सगळ्या जणांनी एन्जॉय केलंय? हो पाहिजे मोठ्यांनी. हो, कारण आता जेवढ्या लहान लहान मुली 5-5, 6-6 वर्षाच्या मुली एवढं सुंदर गाणं म्हणून गेल्यात, तर त्यांना आपण टाळ्या तर वाजवल्या, पण त्यांच्यासारखा बालिशपणा दिसलाच पाहिजे आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये, बरोबर? तो दिसलाय, छान गाणं झालंय, सगळ्यांची गाणी छान झाली आहेत. आता आपण आपल्याला संगीत शिकवणारे गुरुबळ 12 जण होते, त्याच्यापैकी 3 प्रमुख आहेत. तर आपण खूप भाग्यवान आहोत असं म्हणायला पाहिजे की आपल्याकडे हे महत्वाचं गुरुबळ म्हणजे सौ माधुरी येल्लापूरकर एक मस्त क्लासिकल गाणं पावसावर अगदी छान मस्त म्हणतो ना आपण, वरण भात सगळ्याचं छान पैकी ताट सजलेलं आहे आणि आता त्याच्यावर तुपाची धार सोडायची आहे, तर ते काम माधुरीताई करणार आहे आणि मस्त पैकी एक क्लासिकल गाणं आपल्याला म्हणून दाखवणार आहे माधुरीताई स्टेजवर. गाण्याचे बोल आहेत गणबरस. हॅलो हॅलो हॅलो. ह्या गाण्यानंतर हॅलो
धनुष्य कडकडले वरती सुखावली आशेने धरती सुखावली आशेने धरती खग तोरण तरीत उडाले घन बरसत बरसत आले घन बरसत बरसत आले घन बरसत बरसत आले सजल धुंद आनंद उघडले सजल धुंद आनंद उघडले नभरत्नाचे गुणात उघडले नभरत्नाचे गुणात उघडले वदनी ठळत अमृत झाले घन बरसत बरसत आले घन बरसत बरसत घन बरसत बरसत आले बरसत आले बरसत ताई इतकं सुंदर अप्रतिम गाणं झालंय आणि खरंच घ्या बरसातच आलेले आहेतच बरसातच आहेत आपल्याला 2 दिवसापासून खूप छान वाटतंय आणि असा तुमचं गाणं ऐकायला आम्हाला सगळ्यांना मिळावं हे खरंच आम्ही आमचं भाग्य समजतो खूप छान गाणं म्हणाला आणि त्याच्या मागे त्यांची मेहनत किती आहे वर्षानुवर्षाची तपस्या आहे ह्या वय म्हणायचं नाही सॉरी वय म्हणत नाहीये मी पण तरी सुद्धा अजूनही आवाज तेवढाच शाबूत ठेवला आहे त्यांनी त्यांचा रियाज अजून चालू आहे हे जेवढं आपण त्याच्यासाठी वेळ देऊ रियाज करू तेवढंच तुमचं गाणं अजूनही दिवसेंदिवस फुलत जावं ही प्रभूला अशी प्रार्थना करतो अजून छान असंच गाणं म्हणत राहा ऐकायला आम्हाला बरोबर आता आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते आणि त्यांची ओळख अर्थातच आपले खानोलकर सर करून देतील अलंकार ताई शेट्टे आणि अर्चना ताई शेट्टे आणि तिसरं नाव सांगतो प्रकल्प प्रमुख एक लक्षात घ्या आज आपल्या समोर हे जे तरुण आहेत ना हा फार महत्वाचा भाग आहे आपल्या वाटचालींमध्ये कारण ते बाय प्रोफेशन आर्किटेक्चरल कन्सल्टंट आहे अलंकार ताई शेट्टे अर्चना ताई शेट्टे पण आर्किटेक्चर कन्सल्टंट आहेत आणि दोघंही एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चरमध्ये म्हणजे पुढे जाऊन एन्व्हायरमेंट बरोबरच काम करायचं आहे पण फक्त वा म्हणू नका यांच्या घरात 5 आर्किटेक्ट आहेत बाबा आर्किटेक्ट ताई आर्किटेक्ट यांना दादा म्हणतात घरात आई बाबांसकट सगळे दादा आर्किटेक्ट आणि प्रतीक जो बाहेर देशात असतो आणि सुनबाई आणली ती पण आर्किटेक्ट
पण मी आज त्यांना सहज म्हटलं की त्यांच्या आईंना पण मी खूप वर्षापासून ओळखतोय, कारण राजीव टायशेट्टे त्यांचे वडील ते आमच्या रोटरीचे फार जुने मेंबर आहेत. पण राजीव टायशेट्टे यांचं मला तुमच्या समोर जरा कौतुक करून दे. निष्णात आर्किटेक्ट आहेत, मातब्बर आर्किटेक्ट आहेत. म्हणजे कसं तर महाराष्ट्र आर्किटेक्चरल असोसिएशनचे बरेच काळ पदाधिकारी होते. KDMCच्या सगळ्या कामांमध्ये होल्ड होताच, परंतु KDMCच्या खरेताईंनी होकार दिला. परंतु दान धर्म काय करावं ते त्यांच्याकडून शिकावं. आश्रय हॉस्पिटल जर आपल्या सगळ्यांना डोंबिवलीतलं माहिती असेल, त्याच्या बिल्डिंगच्या आर्किटेक्चरचा 1 पण रुपया त्यांनी घेतलेला नाही आहे. हे एक मी तुम्हाला 1% सांगितलं, 100तलं एक काम. रघुपती सोलांना कोण ओळखतं? ज्ञानदीप क्लासेसवाले. त्यांचं जे दापोलीचं बसस्थान आहे, कॉलेज आणि तिकडचं देऊळ, हॉस्पिटल आणि मंदिर, तिथे पण त्यांनी पैसे नाही घेतलेले आहेत. त्यांचा संचार एवढा आहे. महालक्ष्मी देवळाला जेव्हा सोनेरी मुलांना लावायचा होता तेव्हा पण आपल्या वाघाडकरांबरोबर ते गेले. साक्षात्कारी मनुष्य, बेफाम मनुष्य. म्हणजे मला असं म्हणायला लागेल की अलंकार तुमच्यापेक्षाही ते तरुण आहे. तर आणि माझे संबंध ह्या कुटुंबाशी आहेत पूर्वीपासून. आता वडिलांचं एवढं कौतुक का केलं तर आपला जेव्हा सिनियर सिटीजनचा कार्यक्रम व्हायचा होता, कारण मी मागच्या मेला 1.5 वर्षापूर्वी रवींद्र पाटील म्हणून ॲव्हेन्यू चेअर होते, त्यांच्याशी 1.5-2 तासाची बैठक केली. त्यांनी ती आयडिया दिली, एक मोटिवेशन, एक लेक्चर आणि एंटरटेनमेंट, आणि तो घेऊन आपण पुढे गेलो. पण जेव्हा डोंबिवलीसाठी नाव होतं ह्यांच्या क्लबचं, रोटरी क्लब ऑफ सन सिटी, तेव्हा मी यांच्याकडे गेलो. तर मला अलंकार यांनी सांगितलं, ज्येष्ठांसाठी कितीही आणि काहीही, फक्त या कार्यक्रमासाठी नाही तर याच्या पुढेही जी मदत लागेल मी माझ्या क्लबच्या थ्रू किंवा माझ्यातर्फे, असे तरुण आपल्यामध्ये आहे. हा बोलण्याचा भाग झाला अलंकार. पण आपला कार्यक्रम जो झाला सावित्रीबाईला, त्याच्यात अथक मेहनत अलंकार, अर्चनाताई, त्याच्यानंतर आमची स्नेहा टायशेट्टे बहीण. अरे असं आपली सगळी कामं बाजूला ठेवून कामं केली आणि डोंबिवलीमध्ये आपण 970 पासेस लोकांपर्यंत पोहोचवले, कारण त्या हॉलची कपॅसिटी 970 आहे. त्याचबरोबर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोटेरियन्स आणि डिस्ट्रिक्टचे रोटेरियन्स याची गणती नव्हती त्याच्यात. म्हणून मी नेहमी म्हणतो की तो त्यांनी 970 सीट असताना 1050 वगैरे असा आकडा पास केला. तर हे एवढं मोठं काम कोण करू शकतो हे पण लक्षात घ्या. मी त्यांना म्हटलं सावित्रीबाईला करता येईल, ते म्हणाले किती सीट आहेत, करूया ना. मोठं विचार करणं, त्याच्यानंतर मोठं स्वप्न बघणं, त्याच्यानंतर मोठं ध्येय ठेवणं. कारण अलंकार आपल्या कमीत कमी 10 वेळा मीटिंग झाल्या. म्हणजे त्यांनी त्यांच्या रोटेरियन्स बरोबर किती वेळ दिला असेल याला मर्यादा नाही. आता हे झालं, केलं त्यांनी, पहिले शब्द दिला मग केलं. त्याच्यानंतर आपल्या ऑर्केस्ट्राचं आपण मानधन घेत नाही ऑर्केस्ट्रा किंवा त्या 3 तासाच्या कार्यक्रमाचा. 25,000चा चेक त्यांच्या क्लबने. लक्षात घ्या, रोटरी खूप मोठी आहे पण डोंबिवलीमध्ये 30 क्लब आहेत, ती डिवाइड होते. आणि तिथे थांबले नाहीत. वर्ष संपायच्या त्यांनी आपल्या आजींकडे 15,000चं धान्य आणि सामान पोहोचवलं आणि आपल्या मुलींकडे टिटवाळ्याला स्वतः जाऊन दोन्ही ठिकाणी धान्य आणि सामान पोहोचवलं. त्यांच्याकडून, त्यांच्या क्लबकडून आणि अलंकार टायशेट्टेच्या लीडरशिप खाली, प्रेसिडेंटशिप खाली आपल्याला या वर्षात 55,000चं सहाय्य झाले. आणि
मागाशी मी विचारलं अलंकार काय चालतंय ना, कार्यक्रम चाललाय, ते म्हणाले उठू नये असं वाटतंय आणि चालणार तोपर्यंत आहे. अलंकार पण एक छान गायक आहे पण आणि नंतर तुम्ही आतापर्यंतच्या अनुभवाबद्दल एक दोन वाक्य म्हणा. अर्चना, यू आर फ्री टू स्पीक. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए, मिलन की मस्ती भरी आँखों में, मिलन की मस्ती भरी आँखों में, धड़कते दिल के तराने लिए. ओ चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए. थँक्यू. आज ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाबद्दल बोलला, त्याचा अजूनही असा हे आहे की तिथे कुठलाही कार्यक्रम असला मला एक दोन ज्येष्ठांचा फोन येतो, तुमच्याकडे तिकीट आहे का? त्यांना वाटतं सगळे कार्यक्रम आम्हीच करतो तिकीट. एवढं म्हणजे एवढा आता सिनियर सिटीजन्स मध्ये तरी आपल्या त्या कार्यक्रमाची गाजावाज झालेली आहे, कारण की सगळ्यांचा सपोर्ट होता. तुम्ही सगळ्यांनी तिथे ते ऑडियन्स गाजवलं आणि भला मोठा कार्यक्रम केला आणि 1000 लोक जरी आलेली असली तरी अजून 1000 लोकांना तरी नक्की कळलेलं आहे, ते त्यांच्या परिवारवाल्यांना कळलेलं आहे की असा कार्यक्रम सिनियर सिटीजन्सचा मोठासा चांगला होऊ शकतो. आमच्या क्लबवाल्यांना कळलंय की सिनियर सिटीजन काय चीज आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे तिथे. तर खूप धमाल आली. मी अजूनही आठवण काढतो त्या कार्यक्रमाची आणि अशी इच्छा आहे यावर्षी पण करता यावा. मी प्रेसिडेंटच्या मागे लागलोय. आजचा कार्यक्रम तर काय सांगू मी, आज रंगीबेरंगी अशा साड्या नेसून असं मस्त फुलं तुरे आल्यासारखं सुंदर सजलेलं आहे आणि छान गाणी, म्हणजे एक दोन गाणी जी मला माहित नव्हती ती नवीन मी लिहून घेतली कुठली आहेत ती, आणि जी माहिती होती ती तर त्यांची आठवण अशी जागी झाली लहानपणापासूनची. म्हणजे अगदी सांग मुलांनाच मस्त गाणी घेतल्यामुळे अरे वा काय सुंदर योग आलेला आहे, त्या काय सुंदर वाटतं, मजा आली, खूपच मजा आली. आणि असाच हा कार्यक्रम अजून पुढे रंगत राहू दे, खूपच मजा येणार आहे असं मला वाटतंय. सर मला मध्ये सांगत होते ब्रेक एवढ्या ब्रेकची गरज नाहीये इथे, एक गरज वाटत नाही. खूपच सुंदर कार्यक्रम चाललाय आणि ज्यांनी अरेंज केलाय, ज्यांनी गायला येणार सगळ्यांना मी थँक्यू म्हणतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. मी खूपच सुंदर प्रकारे तयारी केलेली आहे तुम्ही आणि हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. तर माझं हेच म्हणणं असतं की तुम्ही एवढी मेहनत करून एवढा छान कार्यक्रम करता, आपण ऑडियन्स ही अजून मोठा करूया. ऑडियन्स पर्यंत पोहोचणं पण महत्वाचं आहे. तुम्हाला पण मजा येईल त्याची, आणि म्हणजे स्टेजवर तेवढीच लोक तेवढ्याच मेहनतीने काम करणार असतात, तर मग अजून लोकांनी काय ऐकू नये. तर आपण ऑडियन्स वाढून हा कार्यक्रम मोठा करतच अर्चना, 2 वाक्य म्हणायला लागतील. अर्चनाची मदर टंग कच्छी असली तरी कच्छी मध्ये बोललं तरी चालेल. नमस्कार. मला इथे येऊन खूप बरं वाटलं आणि हेच सेम क्राऊड तेव्हा त्या दिवशी पण आम्ही बघितलेलं होतं. ते उत्साह आणि आपलेपणा वाटतो आम्हाला इथे येऊन, बरं वाटतं सगळ्यांना भेटून. आमच्या मुलांनी पण त्या दिवशी त्या कार्यक्रमात भाग म्हणजे तो पार्टिसिपेट केलेला त्यांनी, तर त्यांनी कसं आपले आजी आजोबांना बघायचं, कसं त्यांच्याशी वागणं, ते सगळं त्यांना समजतं सगळं बघितल्यावर. आणि आपलं तुम्ही जेवढं आपलेपणाने बोलतात त्यांच्याशी, तुमचं एक हक्क दाखवतात, प्यार देतात, ते बरं वाटतं. तर आम्हाला इथे येऊन बरं वाटतं. तुम्ही आम्हाला बोलवलं आणि सरांनी पण खूप मेहनत घेतात, ते दाखवत नाही, पण त्या दिवशी पण त्यांनी त्या कार्यक्रमात एवढं आम्हाला सपोर्ट दिलं आणि सगळं ऑर्गनाईज करायचं एवढं सोपं नाही आहे. इज द मेन होल अँड सोल ऑफ द होल प्रोग्राम इन ऑल द वेज. थँक्यू. मीनाताईंबद्दल मला तिथे बसल्या वाटत होतं चुरस असते, यांचं कॉम्पेअरिंग जास्त चांगलं होणार की गाणी जास्त चांगली होणार, म्हणजे कॉम्पेअरिंगच्या हिशोबाने गाण्यांना पण असं वर उचलून धरावं लागतं असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. 2 गोष्टी सांगतो. पण अर्चना, जर आम्ही काही केलं असेल तर त्याच्याबरोबर एक महत्वाचं वाक्य आहे की तुम्ही आम्हाला ते करायला अलाव केलं.
कळलं की नाही? घरात असा बोर्ड लिहिलेला असतो, आय एम अ बॉस ऑफ दिस हाऊस बिकॉज माय वाईफ हॅज परमिटेड मी टू से सो. कळलं? तर हे यंगस्टर्सचं कौतुक आहे आणि तुमच्या क्लबमध्ये सगळे यंगस्टर्स त्याचे 2 बारक्या गोष्टी सांगतो. आम्ही आमचा एक वार्षिक कार्यक्रम करत होतो, 350 लोक होते आणि तो झाला. हे आमचे सगळे गायक वगैरे स्टेजवर, त्याच्यानंतर खाली नाचणं वगैरे धमाल. आणि आम्हाला एक फोन आला, आमच्याकडे पूजा आहे, तुम्ही तुमचं ऑर्केस्ट्रा घेऊन याल का? असा आमच्या ऑर्केस्ट्राचा जन्म झाला. हा, तर आणि मग आम्ही 7-8 कार्यक्रम केले. हा एक भाग झाला. याच कार्यक्रमामध्ये आपण इच्छापत्र घेतलं होतं, सगळ्यांना माहिती आहे. आणि इच्छापत्रावर आपलं काम सुरू झालेलं आहे. मध्यंतरी आपण त्याच्यावर 2 व्हिडिओज केले, ते सर्वांना पाठवले. आणि इच्छापत्र हा एक फार नाजूक विषय होता, कारण मी म्हटलं ठाण्यामध्ये एवढ्या टपऱ्या आहेत ना, तिथे कॉम्पिटिशन आहे. पण तिथे म्हटलं 4,500 घेतात. तर आपण कोणाशी बोललो? फर्स्ट नेम ललित तरटे, म्हणजे सिनियर तरटे, श्रीनिवास तरटेंचा मुलगा, त्यांच्या क्लबचे मेंबर आहे. आणि श्रीनिवास तरटे पण आमच्या रोटरीचे मेंबर आहे. तर बाबांनी आणि मुलांनी विचार केला की सिनियर सिटीजनसाठी आम्ही पण 4,500 फी घेऊ, रजिस्ट्रेशन करू. नाही तर डोंबिवलीत ते कितीही असायचं, 10,000, 11,000, 15,000, 20,000, कारण प्रत्येक जण वेगवेगळा पोहोचायचा. आणि आता सध्या तिथे कामं सुरू झालेली आहेत. मानसींना वेळ नाही आहे माझा फोन उचलायला, एवढी कामं सुरू, कदाचित राग आहे. पण सिनियर सिटीजनने त्याचा लाभ घ्यावा. ह्याच्यामध्ये पण त्यांचा खूप हातभार आहे. आणि म्हणून मी मीनाताईंना सांगतो की प्रियताई, आपण त्यांचं फूल देऊन कौतुक करूया आणि परत त्यांना आपण पुढच्या 2 तासासाठी स्थानपन्न व्हायला सांगणार आहोत. मीनाताई, मी सांगून बसलो की तुम्ही आमच्या प्रकल्प प्रमुख आहात, म्हणजे ... हा, तर दोघांनाही विनंती करतो.